नमस्कार मित्रांनो, आज आपण युवराज सिंह एक लढवय्या क्रिकेटपटू यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत। भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक दिग्गज खेळाडूंनी आपली छाप उमटवली आहे। त्यापैकी एक नाव विशेष सन्मानाने घेतले जाते, युवराज सिंह। त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने, उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने आणि कणखर आत्मविश्वासाने भारतीय संघाला अनेकदा विजय मिळवून दिला। पण केवळ खेळातच नव्हे तर जीवनातही तो एक खरा योद्धा ठरला आहे। युवराज सिंह यांचा जन्म 12 डिसेंबर 1981 रोजी चंदीगड येथे झाला। त्यांचे वडील योगराज सिंह हे भारताचे माजी क्रिकेटपटू होते, त्यामुळे क्रिकेटचा संस्कार लहानपणापासूनच त्यांच्यावर झाला। लहानपणी युवराजने टेनिस आणि स्केटिंगसुद्धा खेळले, पण वडिलांनी त्याला क्रिकेटकडे वळवले। वडिलांच्या मार्गदर्शनाखाली युवराजने आपल्या मेहनतीची सुरुवात केली। युवराज सिंग बिशन सिंग बेदींच्या अकॅडमीत खेळत होते, तेव्हा नवजोत सिंग सिद्धू यांनी युवराजच्या वडिलांना सांगितले की युवराज काही टिकणार नाही। वडिलांनी लगेच त्याला बिशन सिंग बेदींच्या अकॅडमीतून काढून केले आणि स्वतः त्याला मार्गदर्शन केले। हिवाळ्याचे दिवस होते, थंडीच्या ह्याच्यातही युवराज सिंगला ते सकाळी लवकर उठताना फ्रीजमधील थंडगार पाणी त्याच्या अंगावर टाकून त्याला उठवायचे आणि मैदानात चक्कर मारायला लावायचे किंवा व्यायाम करायला लावायचे। तर असा हा युवराज 2000 साली झालेल्या अंडर-19 विश्वचषकात युवराजने अप्रतिम खेळ करून भारताला विजेतेपद मिळवून दिले। त्याच्या जबरदस्त फलंदाजीमुळे संपूर्ण देशाचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले। या स्पर्धेनंतर त्याला भारतीय राष्ट्रीय संघात स्थान मिळाले आणि त्याच्या कारकिर्दीचा सुवर्ण प्रवास सुरू झाला। 2002 साली इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला। पण 2007 साली झालेल्या T20 विश्वचषकात युवराजने जगाला हादरवून सोडले। इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या 6 चेंडूवर 6 षटकार मारून त्याने क्रिकेट इतिहासात अमर नाव कोरले। त्या क्षणी संपूर्ण जगाने युवीच्या सामर्थ्याची दखल घेतली। यानंतर 2011 मध्ये झालेल्या वन डे विश्वचषकात युवराज सिंह भारतीय संघाचा मुख्य आधार ठरला। फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात त्याने जबरदस्त कामगिरी केली। त्या स्पर्धेत तो मॅन ऑफ द टूर्नामेंट ठरला। पण या यशामागे एक कठीण संघर्ष दडलेला होता, कारण त्या काळातच युवराजला कर्करोग झाल्याचे समोर आले। कर्करोगासारख्या भयंकर आजाराशी सामना करतानाही युवराजने हार मानली नाही। त्यांनी उपचार घेतले, मानसिक धैर्य ठेवले आणि पुन्हा मैदानात परतला। त्याची ही परतफेड म्हणजे जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा उत्कृष्ट नमुना आहे। मी परत येईन हे त्याचे वाक्य प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारे ठरले। आज युवराज सिंह केवळ एक क्रिकेटपटू नाही, तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे। त्याने यू कॅन ही संस्था स्थापन करून कर्करोगग्रस्त रुग्णांना मदत करण्याचा उपक्रम सुरू केला। समाजसेवेच्या माध्यमातून त्याने आपली जबाबदारी जाणून दिली। त्याच्या खेळाची शैली, आत्मविश्वास, विनम्रता आणि संघर्षमय जीवन हे सर्व आजच्या तरुणांसाठी आदर्श आहेत। युवराजने दाखवून दिले की अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी मेहनत आणि जिद्द असली तर विजय मिळवणे शक्य असते। तर मित्रांनो, कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्की सांगा बरं का। आणि हो, लाईक करायला विसरू नका। लाईक करा, सबस्क्राईब करा। अजूनपर्यंत जर तुम्ही बेल बटन दाबलं नसेल तर बेलचं बटन दाबा आणि कमेंटसुद्धा करा। तुमच्या सूचना मला मार्गदर्शन देतील आणि त्या सूचनांचा मी
योग्य उपाय करून माझे व्हिडिओ अधिकाधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत नमस्कार. पुढे भेटूच एक चांगला विषय घेऊन, एक चांगले व्यक्तिमत्व घेऊन. तोपर्यंत नमस्कार.